कल्पतरुवरी फुलोरा, कायसेनी पाहुणेर क्षीरसागरा, कवने वासी कापुरा सुवास देवो. संत सम्राट भगवान ज्ञानोबराय या 10व्या अध्यायाच्या प्रारंभाला श्रीगुरूंना वंदना करत आहेत, मंगलाचरण करत आहेत. आणि त्या मंगलाचरणामध्ये श्रीगुरूंचा महिमा, श्रीगुरूंचं स्वरूप किंवा श्रीगुरूंचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण प्रतिपादन करतात. त्याबरोबर श्रीगुरूंचं या ठिकाणी जे काही अलौकिक दिव्य अशा प्रकारचं असणारं सामर्थ्य ते सांगत असताना माऊली सांगतात, हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्मकर माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. या 9व्या ओवीपर्यंत माऊली श्रीगुरूंचं वर्णन अशा शब्दांच्या द्वारा साकार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु माऊली आपल्याला जाणीव करून देतात की श्रीगुरूंचा महिमा हा शब्दाने वर्णन करणं शक्य नाही. आणि या जाणीवेने म्हणतात, हे असो, हे आता राहू दे. थोडक्यात जर अगदी संकलित शब्दामध्ये सांगायचं झालं तर दिठी जयावरी झळके, ज्याच्यावर त्या श्रीगुरूंची कृपादृष्टी झळकते म्हणजे पडते होते, तर की हा पद्मकर माथा पारिखे, किंवा त्या श्रीगुरूंचं असणारं जे हस्तकमल आहे ते हस्तकमल ज्या वेळेला माथा पारुखे त्या सत्शिष्याच्या किंवा भक्ताच्या मस्तकावर त्या ठिकाणी ठेवलं जातं. म्हणजे यामध्ये एक कृपादृष्टीनं युक्त असणारी दीक्षा किंवा त्याचा हस्तस्पर्श दीक्षा, ह्या 2 दीक्षांनी जर त्याच्यावर झाला तर त्याचा परिणाम म्हणून हा जीवची परितुके महेशेशी, हा जरी जीवभावाला असला, आत्तापर्यंत तो अनादिकालापासून अनंत जन्मामध्ये तो मी कर्ता भोक्ता आहे, सुखी दुःखी आहे, बद्ध आहे, जन्ममरण धर्मवान आहे, अज्ञानी आहे, अशा प्रकारचा जो अत्यंत परिच्छिन्न अशा प्रकारच्या भावाला प्राप्त झाला होता. आणि यद अल्पम तन्मर्त्यम, जो मनुष्य जितक्या अल्प परिमाणाची उपाधी असणाऱ्या देहादी प्रपंचाशी तादात्म्य करील किंवा तादात्म्य धरील, तर अशा पुरुषाला तितका अधिक दुःख वाढत जातं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संकोचोनी कार्य झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. या ठिकाणी आपल्या अंतःकरणवृत्ती जोपर्यंत ह्या अल्प परिमाण असणाऱ्या देशकाल वस्तू यांनी परिच्छिन्न झालेल्या अशा कोणत्याही पदार्थाशी, व्यक्तीशी अहम किंवा मम अशा प्रकारचं तादात्म्य किंवा ममत्व धारण करील, तोपर्यंत त्याची दुःखातून सुटका होणं शक्य नाही. म्हणून या ठिकाणी असा असणारा जर जीव असेल, परंतु त्याला श्रीगुरूंची कृपा किंवा श्रीगुरूंचा कृपा प्रसाद जर त्याला लाधला, मग लाधला या अर्थाने की त्यांनी प्रयत्न करून तो प्राप्त केला असं नाही, श्रीगुरूंनीच त्याचा अंगीकार केलेला आहे. आणि अशा प्रकारच्या श्रीगुरूंनी त्याच्यावर जर निर्हेतुकी किंवा अहेतुकी कृपा केली, तो जरी जीव असला म्हणजे तरीसुद्धा व्यवहारतः किंवा अपाततः त्याला जरी जीवदेशा आली, तुम्ही म्हणाल की आपातता जीवदशा कशी आली, कारण काय आहे, तो खरा काय, तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. परमात्म्यापासून जीव हा मुळा भेद त्याच्यामध्ये वेगळेपणाला किंवा भेदाला तो प्राप्तच झालेला नाही, परंतु त्याला भ्रम झालेला आहे. आणि अशा प्रकारच्या भ्रमाची निवृत्ती होते तेव्हा तो जीवची फक्त तिथं काय झालं आहे की त्या जीवाला भ्रम झालेला आहे. आणि तो भ्रमाची निवृत्ती श्रीगुरूंच्या अनुग्रहाने जेव्हा होते तेव्हा आता त्याला जीव असं म्हणता येत नाही, कारण तो आता जन्ममरण हे देहाचे धर्म माझे आहेत असं समजत नाही, किंवा सुखदुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत ते माझे असे समजत नाही. सूक्ष्म आपलं ज्ञान अज्ञान हे कारण शरीराचे धर्म आहे ते माझे आहेत असे समजत नाही. मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी सच्चिदानंद घन नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान, ज्याला देशकाल वस्तूचा परिच्छेदाचा स्पर्श देखील नाही, ज्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजाती आदी भेद कधीच निर्माण झाले नाही, असा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान मी आहे, असा त्याचा बुद्धीचा निश्चय झालेला आहे. श्रीगुरूंनी त्याच्याकडून साधनक बनून करून घेतलेले आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा
आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी अशा आत्मबोधाला, यथार्थबोधाला, साक्षात्काराला प्राप्त झालेला ह्या पुरुषाला आता जीव म्हणायचं नाही. तो जीवची परी तुके महेशेशी. तो आपल्याला आपातत त्याच्या ठिकाणी व्यवहारामध्ये जीवदशा जरी दिसत असली तिला आपातत म्हणजे वरवर या ठिकाणी आहे. आणि तत्वतः त्याच्या बुद्धीचा निश्चय किंवा त्याची भावना दृढ असणारी धारणा ही झालेली आहे की मी तर काय आहे, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागिया संता दुजा नाही अनिक मागुतागा. अशा प्रकारचा तो वासुदेव स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. स महात्मा सुदुर्लभा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा असा जो महात्मा आहे तो जीवची, तो जीवच बाह्यता पाहिलं तर त्याला सर्वांच्या सारखा तो व्यवहारात असताना दिसतो, परंतु दिसत असला तरी तो व्यवहाराशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. कारण त्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या असंगत्वाचा आणि निर्विकारत्वाचा यथार्थ बोध झालेला असतो किंवा अनुभूती झालेली असते. म्हणून हा जो पुरुष आहे तो महेशेशी तुके, तो महेशाबरोबर तुलना करायची. कारण महेश म्हणजे काल आपण पाहिलं ईश्वर असा अर्थ नाही, तर या ठिकाणी अधिष्ठान ब्रह्म, आत्मरूप ब्रह्म असा याचा अर्थ घ्यायचा. म्हणजे त्याची तुलना या ठिकाणी जीवाची महेशाबरोबर त्याची तुलना करता येते. म्हणजे कारण ईश्वराच्या ठिकाणी आवरण नाही पण विक्षेप आहे की नाही. आणि हा जो पुरुष आहे ज्याच्या ठिकाणी मल, विक्षेप आणि आवरण या तिन्ही दोषांनी विवर्जित असणारं असंग निर्विकार ब्रह्म ते मी आहे. म्हणून त्याची तुलना करायची झाली तर तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. असं जसं त्या आरतीमध्ये म्हणतात त्याप्रमाणे ह्या पुरुषाची तुलना करायची झाली तर हा काय आहे, सच्चिदानंद परमात्माच आहे. हा देह मूर्त सच्चिदानंद कंद असणारं ब्रह्म ते ब्रह्मच काय झाले, करुणेने करुणा उपाधी धारण करून शिष्याच्या कल्याणासाठी या गुरुरूपाने अभिव्यक्त झालेला आहे. अर्थात सच्चिदानंद ब्रह्मच गुरूंच्या रूपाने अवतीर्ण झाला आहे असं त्याचं वास्तव स्वरूप आहे. आणि एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानोमी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत असे. ज्याची जी महिमा आहे त्या महिमेचं एवढं करणं म्हणजे एवढं कार्य आहे की त्या ठिकाणी हात काय, हात ठेविला नोहे थापटीला जैसा. महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचेनी थावे माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. असं एवढं त्यांचं महात्म्य आहे, एवढं त्यांच्या ठिकाणी ऐश्वर्य सामर्थ्य आहे. म्हणून म्हणतात एवढे जे महिमेचे करणे. त्या श्रीगुरूंचा महिमा आणि त्या महिमेचं कार्य काय आहे, जीवाची परी तुके महेशेशी एवढं त्यांचं कार्य आहे. आणि ते कार्य वाचा बळे वानू मी कवने. आणि ते मी शब्दाच्या सामर्थ्याने किंवा वाणीच्या बळाने मी ते काय वानू म्हणजे त्याचं काय निरूपण करू. म्हणून म्हणजे किती जरी तुम्ही हे की त्यांनी सांगितलं शिवमहिम्नमध्ये सांगितलं की मी संपूर्ण ह्या पृथ्वीवर पृथ्वीचा कागद केला. आशितगिरी समम शात कज्जलम सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनीम पत्रमुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. ह्या गुण परमात्म्याचे गुण जर वर्णन करायचं झालं तर तुझ्या पार नाही गुणा. मी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना एक विज्ञापना पायापाशी. पुढचं एक काय जाणावे म्या दिने तुझ्या भक्तीची लक्षणे दडते तोंड धुवू नेणे परिचिंतने काळसारी. अशा प्रकारची यशस्वी माघार त्या ठिकाणी घ्यावी लागते की संपूर्ण पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई आणि संपूर्ण वृक्षांची लेखणी आणि तेही कोणी केली, सरस्वतीनं, बरोबर ना. तरीसुद्धा तुझ्या गुणांचा पार नाही. जर परमात्म्याच्या गुणांचा पार का नाही, ते माईक आहेत, ते सर्व माईक आहेत, त्यांचा पार नाही. आणि त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचाही पार नाही. कारण ते कसं आहे, निरपेक्ष अखंड व्यापक अशा प्रकारचं एकमेवा द्वितीयम त्या तत्वाचंही वर्णन करता येत नाही. आणि माईक असणाऱ्या गुणांच्यामध्ये पुरुषार्थ प्राप्ती नाही.
म्हणून या ठिकाणी कशाचं खरं मनुष्याने मायेचं वर्णन करावं की ब्रह्माचं वर्णन करावं? मायेच्या वर्णनात पुरुषार्थ नाही आणि परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. परंतु हे चांगलं हीच गोष्टी आपल्या बुद्धीवर दृढ होण्यासाठी किंवा आरूढ होण्यासाठी काय करावं लागतं? तर या शब्दांच्याच माध्यमातून जायचं. कालच आपण चिंतन केलं तर ते सांगतात, एवढे जे महिमेचे करणे ते वाचाबळे वानोमी कवने, सूर्याची अंगा उठणे लागत असे. सूर्याच्या अंगाला उठणं लावून त्याच्या अंगावरचं काही मालिन्य, तम, अंधकार दूर करायचा आहे का? काही त्याला घासून त्याला स्वच्छ करायचं आहे का? करण्याची गरज नाही. ते नित्य स्वयंप्रकाश सूर्य आहे, त्याला उठणं लावण्याची आवश्यकता नाही. केवता कल्पतरुवरी फुलोरा, काहीशेनी पाहुनेरू क्षीरसागरा, कवने वासी कापुरा सुवासुदेव. कल्पतरुवरी फुलोरा. आता कल्पतरू फुलोरा म्हणजे काय? फुलांचा मंडप. आणि तो कुठं? आता कल्पतरूच असा वृक्ष आहे का तर कल्पतरू दे कल्पिलिया अर्था. कल्पतरूचा जे पाहिजे ते तुम्हाला पूर्ण करू शकतो. पण म्हणे काय? कल्पतरूला सजवायचं, त्याचा महिमा वाढवायचा. म्हणून आम्ही काय करू? कल्पतरूवरी फुलोरा, त्याच्या ठिकाणी फुलांचा मंडप बांधू. आता काय? कल्पतरूला फुलाच्या मंडपाने काही शोभा येणार आहे का? का फुलाचा मंडप जरी घातला तरी तो कल्पतरूपुढं एकश्चित नगण्य अशा प्रकारचा एखाद्या गवताच्या काडीसारखी सुद्धा त्याला किंमत नाही. किंवा कायसेने पाहुणेरू क्षीरसागरा, किंवा क्षीरसागर आहे, दुधाचा समुद्र आहे आणि म्हणे त्याचा आता पाहुणेर करायचा. दिवाळीला तो आपल्या घरी आलेला आहे, त्याला थोडंसं ताक आपण दिलं पाहिजे, आहे की नाही? त्याला काय देण्याचा अर्थ आहे? तसं ते सांगतात, कवने वासी कापुरा सुवासदेव. आता जर कोणताही सुगंध आपल्याला प्रकाशित करायचा असेल, सुगंधाचा प्रसार करायचा असेल तर त्याला काय आपण कापुराची मदत घेतो. कापूर हा सुगंधी पदार्थ आहे. त्या केळीच्या काय दळवाडे त्याच्यामध्ये जे काही पाझरलेले डिंकासारखं त्याला म्हणतो आपण, त्याच्यातून काढलेला कापूर. आणि त्या कर्दळीपासून निघाला, कर्दळी स्तंभातला जो कापूर आहे त्या कापुराला म्हणे काय करायचं? दुसरा आता दिवाळीच्या दिवसामध्ये अनेक सुगंधी पदार्थ आहेत, त्यांनी त्याला काय करायचं? सुवास द्यायचा. तर कोणी म्हणेल हा वेडेपणा आहे, कापुराला असा कोणता वास आहे का जो त्याला सुगंध आणेल? त्याच्यामुळे इतरांना सुगंध येईल. परंतु या ठिकाणी कापुराला सुवास कोणत्या प्रकारचा देव? असं कापुरा कवने वासी सुवास देव. कोणत्या वासी म्हणजे सुवासाने त्याला सुगंधित करावं. अर्थात तुमचं उत्तर काय येईल? आक्षेपार्थाने माऊली विचारतात, तुम्हाला उत्तर असं द्यावं लागेल, कापराला सुगंधित करणारा दुसरा पदार्थ नाही. कल्पतरूवर त्या ठिकाणी फुलांचा मंडप घालण्याची गरज नाही. क्षीरसागराचा पाहुणचार कशानेही होऊ शकत नाही. सूर्याच्या अंगाला उठणं लावण्याची गरजच नाही. अशी जशी स्थिती आहे. अजून माऊली उदाहरणं देतात. चंदनाते कायशेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. म्हणतात एक मनुष्य तिथं म्हणे की आता दिवाळीच्या दिवसात त्या सगळीकडे उटी लावतात, मग चंदनाला उटी लावू. पण चंदनाला उटी कशाची लावायची? कायशेनी चर्चावे, कशाने? काय त्या चंदनाला सुगंधित करण्यासाठी दुसरी कोणती उटी उपलब्ध आहे का? दुसरं उठणं काही लावता येऊन त्याला सुगंधित करता येईल काय? अर्थात करता येणार नाही. अमृताते केवते रांधावे. आणि ते म्हणे काय? आता कोणतंही अन्न किंवा पक्वान्न, आपलं अन्न हे पक्व केल्याशिवाय, शिजवल्याशिवाय त्याला रुची येत नाही. परंतु अत्यंत रसस्वरूप असणारं जे अमृत आहे त्या अमृतालाच म्हणायला लागले की अमृताते रांधावे. याला कोणती शिजवल्याशिवाय भात तांदूळ नुसता खाण्याच्या उपयोगाचा नाही. त्या ठिकाणी त्याचं भातात पर्यवसान व्हायचं असेल तर त्याला शिजवावंच लागतं, रांधावं लागतं. तर किंवा अन्नामध्ये कोणती ज्वारी बाजरी काही धान्य असेल तर त्याला रांधूनच शिजवूनच खायला पाहिजे. परंतु अमृताला शिजवण्याची गरज आहे का? अमृताला शिजवण्याची गरज नाही. ते स्वतःच रसरूप आहे. गगनावरी उभवावे घडे केवी. आणि गगनावरी घडे केवी उभवावे. आणि म्हणे गगन आहे, आकाश आहे. आकाश सगळ्या जगाला मंडप झालेले ना. तुकाराम महाराज म्हणतात ना, आकाश मंडप आणि पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू. तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं हे काय
मंडप जर कोणता असेल तर आकाशाचा मंडप आहे. एकाने सांगितलं की मी आता आकाशाला मंडप लावतो. आकाशाला मंडप लावता येईल का? लावता येणं शक्य नाही. आकाशाला मंडप घालण्याची गरज आहे का? नाही. आणि त्याची पूर्तता पण कोणी करू शकत नाही. तसं श्रीगुरूंना त्यांच्या महिम्यात काही काही लोक असं सांगतात की काही गुरुसेवकांनी आयुष्यभरात गुरूंच्या एकाही गुणाचं वर्णन केलं नाही. गुरु हा शब्द आहे ना, तो ऐकल्याबरोबरच एक एक चरित्र आहे कोणाचं तरी, मला वाटतं रामकृष्ण मालिकेत किंवा कुठंतरी आहे, भक्त मालिकेत कुठं आठवत नाही, पण त्यांचं असं आहे की नुसतं गुरूंचं नाव ऐकलं की त्यांना समाधी लागायची. गुरु शब्द ऐकला की त्यांना समाधी लागायची. गुरूंचं वर्णन शब्दांनी त्यांनी आयुष्यात कधीच केलं नाही. गुरूंची काया वाचा मनाने सेवा केली, परंतु त्यांच्या गुणांचं वर्णन केलं नाही. कारण तुझ्या पार नाही गुन्हा, ज्याच्या आपल्याला थांगपत्ताच लागू शकत नाही, त्या गुणांचं काय वर्णन करणार. म्हणून म्हणतात की या ठिकाणी श्री गुरु गगनावरी उभवावे घडे केवी, तैसे श्री गुरुचे महिमान, आकळीते के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले. काही लोकांना आपल्या आयुष्यामध्ये परमार्थ म्हणजे काय वाटतं माहिती आहे का? की आपल्या गुरूंचं वर्णन करायचं. गुरूंचं वर्णन त्याच्यापासून त्यांना फक्त, परंतु गुरूंचं केलेलं वर्णन हे काय आहे? गुरु गुणातीत आहे. गुणातीत आहे. त्या गुणातीत स्वरूपात तुम्हाला समरस व्हावं म्हणून गुरूंची ईश्वरी सृष्टीमध्ये, अध्यात्म जगतामध्ये त्याची योजना आहे. गुरूंच्या भेटीचं काय आहे? तर भाग्यवानाला होते तैशी कर्मे साम्य दशा, जेथ वय विरेशा, तेथ श्रीगुरू आपैसा भेटेचे गा. श्रीगुरूंची भेट होणं, त्यांनी उपदेश करणं, ते उपदेश आपल्या बुद्धीवर आरूढ होणं, आपण ऐक्यभावाला प्राप्त होणं, ह्या गोष्टी उत्तरोत्तर अधिकच महत्त्वाच्या आहेत. परंतु ह्या गोष्टी कशासाठी आहेत? जे गुरूंचा बोध आहे त्या बोधावर आरूढ होण्यासाठी आहेत. हे लोक बोधार माझे गुरु श्रेष्ठ आहेत आणि त्यांना असं वाटतं की गुरूंच्या श्रेष्ठतेचं वर्णन हीच माझी परमार्थाची साधन आहे. चांगलं बघा, तुम्ही म्हणाल नाही का, तसं वर्णन तसं पण दिसतं ना, फक्त गुरूंच्या वर्णनानेच वाणी माझी पवित्र होते म्हणून आम्ही त्याचं वर्णन करतो. जसं म्हणतात माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, हेची माझं प्रेम आयशे देई प्रेम काही कळा. म्हणजे काही कमी आहे असं नाही, हे कमी आहे असं नाही, पण हे सर्वस्व आहे असंही पण नाही. तुम्ही गुरूंच्या वर्णनात गुरुजी ज्या पद्धतीनं गुणातीत अवस्थेला प्राप्त झाले, त्या अवस्थेला प्राप्त न होता किंवा तुमचं सर्व जे आहे व्यवहार जसाच्या तसा अज्ञानमय ठेवून तुम्ही गुरुजींचं कितीही वर्णन केलं, इतकं नाही, त्यांच्यावर कितीही काव्य रचली, त्यांच्यावर ते व्याख्यानं केली, तरी तुम्हाला स्वतःचा आत्मबोध प्राप्त न होता हे काही फार मोठं प्राप्त केलं असं नाही. म्हणून म्हणतात तैसे श्रीगुरूंचे महिमान. तुम्हाला आकलन झाले का? खरं ज्या वेळेला आकलन होतं तेव्हा आकलन करणारा त्या आकलनीयाहून भिन्नच राहत नाही. तिथं तो काय बोलणार आहे? म्हणून या ठिकाणी खरं आता तुम्ही म्हणाल हे तर ज्ञानेश्वरी हा तर गुरुमहिमाच सांगितलेला आहे, याच्या व्यतिरिक्त काय आहे? खरं तर ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्यच आहे. पण महिमा सांगत असताना गुरूंचा खरा महिमा म्हणजे महिमा, त्यांचं महात्म्य, त्यांची व्यापकता अखंड निरतिशय असणारी, तर त्या स्वरूपाशी तद्रूपतेला प्राप्त होणं ही खरी गुरुसेवा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ना, मज लागी शरण रिगीजे, हा अभिन्ना या सेवा, मिया चित्त भरेल जे धवा, तेव्हा माझा प्रसादू दान ते दवा संपूर्ण झाला, असे ते नव्हे. तर या ठिकाणी जेव्हा गुरु आणि मी भिन्न नाही असा जेव्हा बोध होईल तेव्हा तेच वेळेला खरा गुरूंचा प्रसाद झाला. नाही तर तुम्ही मजलागी शरणरिगीजे ना, आणि भिन्नत्वेची जीवत्वेची असे दे, मला शरण आला आणि आयुष्यभर म्हणत राहिला मी तवा अनाथ अपराधी कृपाहीन काय कर्महीन मतिमंद बुद्धी, असं जर म्हणत राहिला तर या ठिकाणी त्या पुरुषाने फार मोठं काही साध्य केलं जीवनाचं असं नाही. त्याच्या जीवनातला कधीतरी एक असा दिवस उगवला पाहिजे की तुझं माझं नाही भेद. आणि मग जरी त्याचा द्वैतातला वावर असला त्याच्याविषयी त्यांनी परमात्म्याला अनुभूतीपूर्ण आत्मविश्वासाने सांगितलं पाहिजे, केला सहज विनोद उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने. असं तुझं माझं चाललेलं आहे. तू आणि मी
दोन्ही वेगळे नाहीत. जर भगवंताला कधी वाटलं की नाही पण त्या ठिकाणी भेद ठेवलाच पाहिजे, आम्ही कल्पित भेद ठेवतो. वास्तव अभेद आणि कल्पित भेद ठेवतो म्हणून केला सहज विनोद. हे काय आहे, एकच काय होतो, कधी देव भक्त होतो तर कधी भक्त देव भक्त होतो तर कधी भक्त देव होतो. अशा प्रकारचं हे कल्पित द्वैत आहे. आणि ते कल्पित द्वैत कशासाठी आहे, जोपर्यंत उरले उपाधी कारणे आणि ते तो विचिले दर्शने. असं खरं ह्या शास्त्राचं किंवा श्रीगुरूचं सुद्धा मनोगत हेच आहे. म्हणून म्हणतात की श्रीगुरूचे महिमान आकळीते के असे साधन. ह्या श्रीगुरूंचं महिमान आणि आमक्याने त्याचं आकलन केलं. आकलन म्हणजे आसमंतात त्याचं ज्ञान करून घेतलं, सर्वांगाने परिपूर्ण असं गुरूंचा महिमा प्राप्त. गुरु जर ब्रह्म असतील, ब्रह्माचं आकलन होते का? नाही. ब्रह्म जसं आहे ते कोणालाच आकलन, कोणाही प्रमाणा ओनिधी मा, कोणाही प्रमाणामध्ये शब्द प्रमाण आलं की नाही, ते अनुमान उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी प्रत्यक्ष शब्द कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. ही गोष्ट आपल्या मनी मानसी माणसाला एका जीवनात परमात्मा परोक्ष ज्ञानात परमात्मा हा प्रमाणाचा विषय होणं शक्य नाही. एवढं जरी कळलं त्याला तर त्याचा पुढच्या जन्मात गर्भात ज्ञान होईल किंवा बालपणातच त्याला बालपणीचं सर्वज्ञतावरी तयात आहे किंवा त्याला मृत्यूच्या अव्यवहित पूर्वक्षणालाच हा बोध दृढ होईल आणि तो याची देही याची डोळा असा जीवनमुक्तीला प्राप्त होईल. नंतर देहपातानंतर विदेह कैवल्याला प्राप्त होईल. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना ज्ञानोबारायांचं मनोगत किंवा अभिप्राय जर निवृत्तीनाथ महाराजांना आनंद कोणता होतो, देवाचे मनोगत तू दाविता अशी मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. तर ते सांगतात की खरं तर देवाचं मनोगतच तू सांगतो. म्हणजे याचा अर्थ परमात्म्याचं मनोगत, ज्ञानोबारायांचं मनोगत गुरूंनी सांगितले, त्या अर्थी त्यांचं मनोगत काय हे शोधलं पाहिजे आपण याच्यामध्ये मनोगत. आणि आता इथं तर 3-4 दृष्टांताच्याच वव्या आल्या आहे की नाही, पण मनोगत काय आहे ह्या दृष्टांताने त्यांना दाष्टांतिकात काय सांगायचं. बरं हे समजलं तर तुम्हाला परोक्ष रूपाने समजून याची समजून उपयोग नाही. याचं दृढ अपरोक्ष हे पर्यवसान झालं आणि आपल्यालाच आपलं वाटलं, जसं आपली तृप्ती आहे. आपल्याला माझी भूक भागली का नाही कोणाच ठाऊक, तुम्ही सांगा बरं, भूक माझी शमली की नाही कोणाला विचारावं लागतं का? नाही. स्वामी महाराज सांगायचे, खातीचे गाल आणि नातीचे बाल ते काही लोपत नाही. जर दररोज तुम्ही तुमचे केस तुळतुळीत कधी राहतील, दररोज तुम्ही स्नान करत असले तर, ऐकी नाही, तेल वगैरे स्नेहन स्वेदन काय करत असले तर तुमचे ते शरीर जे आहे त्याच्यावर कांतिमान राहील. आणि जर त्याला काय सांगावं लागतं का, हा मनुष्य शेजारी बसला आणि त्याचा जर काही दुर्गंध यायला लागला, याचा अर्थ आंघोळ करत नाही, कपडे धुत नाही, असा त्याचा अर्थ झाला, ऐकी नाही. आणि जर तो व्यवस्थित असेल तर त्याचं ते सहज आपल्याला अनुमानाने सांगता येतं, या अर्थापत्ती प्रमाणावरून सांगता येतं. किंवा एखादा मनुष्य त्याचे जर काही लोक तर इतका गैरसमज करतात, एखाद्या आळंदीच्या मुलाचं शरीर फारच निरोगी म्हणजे निरामय आणि धष्टपुष्ट, सगळे सप्तधातू सगळे सुव्यवस्थित असले तर म्हणतात बघा ना, बालपणीच याला ब्रह्मतेज आलं. आता हे ब्रह्मतेज नाही, त्याला खायला व्यवस्थित मिळतं आहे की नाही, परंतु याच्यावरून एवढं कळतं की हा चांगल्या प्रकाराने खात असला पाहिजे. तसं या ठिकाणी ज्ञान जे आहे ते ज्ञानाचं जे लक्षण आहे ती काही लोपत नाही. म्हणून सांगतात की तैसे श्रीगुरूचे महिमान आकळीते के असे साधन. श्रीगुरूंचं महिमान आकळण्यासाठी कोणतं साधन आहे, कोणतं प्रमाण आहे? कोणतंही प्रमाण नाही. वेद जाणू गेला तोही मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. जर वेदाला सुद्धा वेदाशी काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या ती सहस्र जिव्हा जिव्हावो देव कावहो विटेवरी उभा. अशा प्रकारचं जर वर्णन आहे तर मग आकळीते साधन के असे. त्या ठिकाणी श्रीगुरूंचं महिमान, श्रीगुरू साक्षात जर ब्रह्मस्वरूप असतील तर ब्रह्माची महिमा निरतिशय व्यापकता, अखंडता, ज्ञानघनता, सद्रूपता किंवा आनंद घनता कधी शब्दाने व्यक्त करता येईल का? आणि तेच कोणाचं स्वरूप आहे? श्रीगुरूंचं स्वरूप आहे. तर आकळीते की असे साधन. मग याच्यासाठी पुन्हा काय करायचं तर हे जाणोनी मिया नमन
निवांत केले. माऊली सांगतात हे मला तर गुरुकृपेनेच जाणलं. हे सुद्धा कळतं कोण? गुरुचं महिमान अगम्य हे कशाने कळतं? गुरुकृपेनेच. किंवा गुरुकृपा झाली तरच आपल्याला, जोपर्यंत आपल्याला वाटतं की गुरु हे आपल्याला विषय होतात असं वाटतं, तोपर्यंत आपल्याला गुरूंचं खरं महिमान समजलेलं नाही. गुरु हे कायमचे अनाकलनीय असे असतात. त्यांचं लोकांना काही लोक असं म्हणतात, काय मोठ्या याच्यात म्हणतात थाटात, एखादा महापुरुष गेला त्याचे अनेक शिष्य असतात, ते म्हणतात की आमच्या गुरूंचा महिमा कोणालाच कळला नाही, त्यांच्यात राहिले, परंतु मला मात्र त्यांचं सगळं मुख्य जे स्वरूप आहे ते मला कळलं. म्हणत नसले तर अंतःकरणामध्ये असा एक भाव मात्र असू शकतो. तो भाव पूर्णपणे चुकीचा आहे. कारण गुरूंचं महिमान जाणणारं आकलन करणारं असं कोणतं साधन नाही. ज्या माणसाने भावनेने केलं त्यालाही कळलं नाही, आणि ज्याने जाणून केलं त्यालाही कळलं नाही, आणि कळणं शक्यही नाही, आणि कळलं असलं तर ते न कळणं आहे. ऐक, म्हणून हे सगळं पाहिल्यावर त्याला एकच उपाय, अमृतानुभवासारखा अजातवादाचं प्रतिपादन करणारा ग्रंथ, आणि त्या ग्रंथामध्ये त्या वाचारून परिहारात्मध्ये काय सांगतात, काल ती ओळी सांग, या ऋणशेष वाचा या थोडंसं काय तर शब्द चुकीचा असला, हां, ऋणशेष असा, तर ऋणशेष वाचा या न फिटे मरोनिया. मरून जरी गेलं तरी ह्या श्रीगुरूंचं असणारं जे शेष ऋण आहे ते कशाने फिटत नाही. आणि त्याला एकच काय आहे, मग त्याला ते पाया पडोनिया सोडविले. ते मी त्यांच्या पाया पडलो म्हणजे 2 हस्तक आणि 1 मस्तक असा वाच्यार्थ झाला. आणि खरं पाया पडणं म्हणजे काय? त्यांच्या स्वरूपाशी तद्रूप झाल्याशिवाय त्यांच्या ऋणातून मुक्तच होत नाही. बरोबर ना? पाया पडोनी म्हणजे काय? त्यांच्या ऐक्य भावाला प्राप्त होऊन त्यांच्यापासून भिन्न न राहता, तेच खरं ऋणशेष निवारणाचा उपाय आहे. दुसरा कोणताही उपाय या ठिकाणी ह्या ब्रह्मविद्येच्या बाबतीत अस्तित्वात नाही, किंवा तो सफल नाही. जरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे श्रीगुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. आता ह्या शब्दांचा पांगता अन्वयानुरूप अर्थ केला, आणि त्याचा हे तर आपण काय फार त्याचा गंभीर भाव पाहतो असं नाही, पण या ठिकाणी हे चिंतन जर आपण केलंच नाही तर त्याच्यामध्ये फारसा लाभ पण होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज एक ओवी किंवा एक पद जे असतात ते प्रत्येक पद फार अर्थवाही आहे. आता एवढं वर्णन झालं ना, जाणून मी मन निवांत केले, माऊली अजून बोलतात, जरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे श्रीगुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. माऊली म्हणतात हे जाणून, आता असं म्हणून माऊली वर्णन करतातच की नाही, पण हे वर्णन करत असताना म्हणतात, एखाद्या मनुष्याला कदाचित काय वाटतं, प्रज्ञेचे न्याथिलेपणे, माझ्या ठिकाणी प्रकर्षेन न्याय ते अनया इति प्रज्ञा, अशा प्रकारची बुद्धी आहे की ती बुद्धी म्हणजे फार अगदी ऋतंभरा प्रज्ञा आपण म्हणतो, परंतु ती ऋतंभरा प्रज्ञा जी प्राप्त झाली म्हणजे ऋतम बिभरती ती ऋतंभरा, जी सत्य यथार्थ तत्वाचा अवगम जिला झालेला आहे अशा प्रकारचे, आणि तो प्रकर्षाने झालेला आहे. प्रकर्षाने म्हणजे संशय विपर्यय रहित झालेला आहे. आणि असा पुरुष जर म्हणेल, हे वर्णन मात्र माझी बुद्धी, अगदी ऋतंभरा प्रज्ञेचा पुरुष देखील जर म्हणेल का श्रीगुरूंचं किंवा माझ्या आत्मस्वरूपाचं वर्णन मी यथार्थ करतो, तर त्याला म्हणता येणार नाही. आणि जर का कोणी प्रज्ञेचे न्याथिलेपणे आपल्याजवळ असणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या बळावर अथिलेपणे म्हणजे बुद्धी अत्यंत संपन्न आहे, बुद्धी सूक्ष्म आहे, सूक्ष्म असणाऱ्या प्रमेयामध्ये ती अवगाहन करू शकते, त्याला विषय करू शकते, अशी बुद्धी जरी असेल, आणि मग त्यामुळे एखादा म्हणेल की श्रीगुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, असं म्हणतो की मी श्रीगुरूंचं काय अलौकिक सामर्थ्य आहे, त्यांच्या ठिकाणी काय कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता ईश्वरासारखी आहे, आणि मी ज्ञानोबरायांचं इतकं सामर्थ्य आहे की काय स्त्रियेचा तो केला पुरुष उभा चाल, जीही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. नवे हा सामान्य संतांचा महिमा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी,
किंवा चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, आणि मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. असं जर रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, आणि शांतीरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. हे सगळं वर्णन ज्ञानोबरायांच्या स्वरूपात पोचलं का? हे त्यांचं वर्णन आहे का? नाही. मग तुम्ही म्हणायला लागले की हे तर काय आहे, हे कोणतं तटस्थ लक्षणाच्या द्वारा केलं जाणारं वर्णन आहे, कधी असेल कधी नसेल. पण आम्ही तुम्हाला स्वरूप लक्षणाने त्याचं वर्णन सांगतो. आणि ते कोण आहेत? तर ते ज्ञानोबराय म्हणजे काय? यद अक्षरम अनाखेयम आनंदम अजम अव्ययम, आहे की नाही? असं ते जे वर्णन आहे ना, हे वर्णन मात्र त्यांच्या स्वरूपाचं वर्णन आहे. ते सच्चिदानंद घन आहेत, आहे की नाही का? आणि दया उपाधी धारण करून ते या ठिकाणी दयेनं ओतप्रोत असं अंतकरण उपाधी ठेवून हे ब्रह्मच जणू काही आमच्या गुरूंच्या रूपाने प्रगट झालं आहे. आणि हे वर्णन कोणतं आहे? स्वरूप लक्षणाने केलेलं वर्णन आहे, बरोबर ना? लक्षार्थाने केलेलं वर्णन आहे. तुमचा वाच्यार्थ नाही पोचला, पण लक्षार्थ पोचला की नाही आमचा? त्या लक्षार्थ पण पोचला नाही, लक्षार्थ पण पोचला नाही. ते म्हणणार असत पदार्थ असला तर काय करावं लागेल? सत असतच्या विरोधी म्हणून असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती. पण असताचा ज्याला स्पर्शच झाला नाही त्याला सत कसं काय म्हणता येईल त्या ठिकाणी? कारण जर सापेक्ष असलं तर सापेक्ष रूपानेच केलेलं वर्णन आहे का नाही? लक्षार्थाने केलेलं वर्णन हे वाच्यार्थाच्या सापेक्ष लक्षार्थ आहे की नाही? आणि असतच्या सापेक्ष सत आहे, जडाच्या सापेक्ष चित आहे, आणि दुःखाच्या सापेक्ष सुख आहे का? हे वर्णन गुरूंपर्यंत गेलंच नाही. म्हणून त्या नर्मदा किनाऱ्यावर स्वामी महाराजांनी ते लिहून पण आणलं होतं वहीवर. आमच्या त्या कालिदास महाराजांजवळ आहे, आपल्याजवळ नाही. पण त्यांनी तो नर्मदा तटाकावर कुठंतरी गोवा का काय कुठं तो राहत होता, आणि तो महात्मा सहज भेटला. स्वामी महाराज इथं स्वामी महाराजांना आवड होती की कुठेही तीर्थाला गेले तर त्या तीर्थामध्ये कोण महापुरुष आहे, हे कोण महात्मा आहे, आणि त्याला ते भेटायला जायचे, त्याच्याची चर्चा करायचे, दर्शन करायचे. असं त्यांचं पूर्वाश्रमीमध्येच त्यांचं ही एक धारणा होती, धाटणी होती, जीवनशैली होती. तर ते गेले आणि त्यांनी पाहिलं तर ते मनुष्य ते म्हणे स्वामी महाराजांनी त्यांना विचारलं काय चर्चा वगैरे. ते म्हणे काय याच्याबद्दल चर्चा करायची नाही. ते म्हणे का बरं? मुमुक्षूच्या दृष्टीनं चर्चा आवश्यक आहे. मच्चित्ता मद्गत प्राणाबोधयंतः परस्परम, तसं आवश्यक आहे. तर त्यांनी सांगितलं हे आवश्यक काहीच नाही म्हणे. कारण काय? ज्या माझ्या स्वरूपाचं मला ज्ञान करायचं, ज्या माझ्या स्वरूपाविषयी मला निरूपण करायचं किंवा श्रवण करायचं, विचार करायचा, ते स्वरूप आहे कसं? त्या ठिकाणी तुमचं सगळं व्यवहारातलं बोलणं काय राहतं? कारणाला धरून राहतं. याच्यामध्ये तर कार्य आणि कारण हा स्वरूपामध्ये विकल्पच नाही. त्याचं कसं काय तुम्हाला वर्णन करायचं? मग हे वर्णन गेलं, आहे की नाही? आता तुम्ही फार सूक्ष्म वर्णात गेले तर काय सांगतात? अधिष्ठान आद्यस्थ सांगतात. आद्यस्थ पदार्थ कधी झालाच नाही अधिष्ठानाच्या ठिकाणी, आहे की नाही? मग त्या अधिष्ठानाच्या आद्यस्थाच्या ठिकाणी अधिष्ठान रूपाने केलेली तत्वाची कल्पना आहे का? त्या कल्पनेचं खरंच अधिष्ठान तत्व झालेलं आहे. मग अधिष्ठान आद्यस्थ स्वस्वरूपे विकल्प नास्ती, आहे की नाही? सगळं वर्णन देशकाल वस्तूला म्हणजे उद्दिष्ट करूनच तुम्ही सांगता की नाही परमात्म्याचं. तर देशकाल वस्तू स्वरूपे विकल्प नास्ती. अशा त्यांच्याजवळ काहीतरी मला वाटतं 75 का 111 असे विकल्प आहेत. आणि ते म्हणे मी तेच करतो, त्याची पारायण करतो मी म्हणे. माझी साधना कोणती? स्वस्वरूपे विकल्प नास्ती. किंवा देवाचं वर्णन करायचं झालं तर तुम्ही म्हणता तो नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुका म्हणे तू तो ऐसा एक साचा, तू अशाच प्रकारचा आहे, आयशी तव वाचा झाली नाही. आणि दुसरा एक अभंग आहे तुकोबरायांचा, देव दुना महाराजांनी चातुर्मासामध्ये लोकांनी सांगितलं हा अभंग तुम्ही निरूपण करा. तेव्हा त्या गुरुवर्य महाराजांनी इतकं गोड सांगितलं 2 तासात, देव आहे ऐसा वदवावी वाणी, आणि नाही ऐसा म्हणी अनुभवावा. सगळा अभंग आता पाठ नाही. तर त्याच्यामध्ये देव आहे ऐशी वदव, देव ऐसा आहे ऐशी वाणी वदवावी, बरोबर आहे ना? परंतु नाही ऐसा मनी अनुभवावा. देव आपण ज्या प्रकाराने वर्णन करतो ते परमात्म्याचं लक्षण म्हणून आपल्याला सांगता येणार नाही तत्वतः. आणि व्यवहार्थ आहे देव आहे ऐसा वदवावी वाणी, देव असा सच्चिदानंद स्वरूप आहे असं वाणीनं सांगावं. पण मनामध्ये अरे असं जड दुःखच नाही, तत्सापेक्ष सच्चिद आनंदाचा तरी पदाचा तरी विषयता त्या परमात्म्याला आहे का काय? अशा प्रकाराने त्याचा अनुभव घ्यावा. तुकोबाराय सांगतात की नाही? तस
आवडी आवडी कलेवरा कलेवरी वरिले अंतरी ताळा पडे अपूर्व दर्शन माते पुत्रा भेटी रगडुनी मागे तुटी हर्ष योगे तुका म्हणे एके कळते दुसरे बरियाने बरे आहाच आहाच हा बरियाने बरे आहाची आहाच अशा प्रकारचा अभंग कुठ अभंग आहे. त्यावर्षी महाराजांना सगळे अभंग कुठ अभंग द्यायचे लोक. चातुर्मासात जेवढे एकादशीला कीर्तन व्हायचे तर 8 अभंग त्यांनी 8 नाही 10 अभंग सांगितले. एक अधिक मास होता तर 10 अभंग कुठ अभंग त्यांनी सांगितले. आता काही एवढं लक्षात नाही पण हे आता हे प्रकारचा हा अभंग आहे. म्हणून सांगतात की जरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे श्रीगुरु सामर्थ्या रूप करू म्हणे. जर कोणी म्हणेल आम्ही त्या श्रीगुरूंच्या सामर्थ्याचं वर्णन करू तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. तर ते म्हणतात मोती आहे. मोतीला काय मोतियाचे पाणी काय चाखू नये स्वाद ना यंत्र भेदुनी नाद पाहू नये. ते स्वयंप्रकाश आहे. ते इतकं नाही त्याची फोडतोड सुद्धा करून पाणीदार मोती पाणीदार मोती मग मोती फोडून पाहू. मोती फोडून पाहायला गेलं पाणी लाभेल का मोत्याचेच नुकसान होऊन जाईल आहे की नाही. यंत्र भेदुनी नाद पाहू नये. अहो काय सुंदर वाद्य आहे पण त्याचा यंत्राचा भेद करून जर तुम्ही पाहायला गेलं सापडेल का पुन्हा आहे त्या आवाजाला तुम्ही मुकून जाल आहे की नाही. म्हणून ह्या पुढे काय सगळा अभंग पण तो पण अभंग दृष्टांतच आहेत. आणि थोडक्यात असं दिलं की संतांचे जे संतांचा जो त्याला काय म्हणतो ठाव घ्यायचा ह्या जगामध्ये कोणीच प्रयत्न करू नये. त्यांचं परिमळ म्हणून चोळू नये फुलं खाऊ नये मुलं आवडते मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद यंत्र भेदुनी नाद पाहू नये. हा कर्मफळ म्हणून इच्छू नये काम तुका म्हणे वर्म दाऊ लोका. कर्माचं फळ म्हणून कामना करू नये. असं हे वर्म मी सांगण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात ते ना आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक. तसं आम्ही हे तत्व सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे असं म्हणतात तुकोबार आहे. आणि जर कोणी करीलच तर माऊलीच्या दृष्टीनं काय आहे मोतिया भिंग देणे तैसे होईल. आता काही जे पदार्थ असतात ना त्यांना चांगल्या प्रकारचा वर्ण येण्यासाठी त्याच्यावर पुटं देतात आणि त्या पुटामुळे त्या पदार्थाची शोभा वाढते. आणि ते पुट कशाचं असतं की आमच्या आयुर्वेदमध्ये आभ्रक नावाचा धातू आहे आणि त्या आभ्रक नावाच्या धातूची एका पाठीमागं एक जितकी उष्णते त्या आभ्रकासहित त्याला जे पुट दिलं अग्नीनं प्रज्वलित केलं आणि त्याच्या सहवासात जो पदार्थ येईल त्या पदार्थाची चकाकी वाढत जाते. पण मुळात आभ्रक हा एक खनिज पदार्थ आहे आणि तो तशा प्रथम अवस्थेत अत्यंत मलिन अशा स्वरूपाचा असतो. आता या ठिकाणी मोती आहे. मोती स्वयंप्रकाश आहे. त्याला काय दुसरी चकाकी आणायची का. पण जर या मोत्याला भिंग देणे म्हणजे आभ्रकाचं पूट देऊन त्याची शोभा वाढवून असं जर म्हणेल तर काय होईल तो वेडा ठरेल. तसं इथं जर माझ्याजवळ बुद्धिमत्ता आहे मी श्रीगुरूंच्या सामर्थ्याचं रूप वर्णन करील असं म्हणेल तर कसं होईल तैसे होईल. आभ्रकाची पुट देणाऱ्या मोत्याला जो मनुष्य जसा वेड्यात निघेल त्याप्रमाणे श्रीगुरूंचं महिमा वर्णन करणारा हा पुरुष वेड्यात निघेल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.